हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा. आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला, आज आहे 1 तारीख आणि हा 1 तारखेचा व्हिडिओ आहे, पण मी आत्ता अपलोड करते कारण तुम्हाला सांगितलं मी कालच्याच व्हिडिओमध्ये की मी 4-5 दिवस झाले अजिबात मोबाईलमध्ये यूट्यूबवरती काहीच काम केलं नाही, एकही व्हिडिओ अपलोड केला नव्हता. तर हे व्हिडिओ पहिले 1 तारखेचाच आहे, तो आज करणार आहे अपलोड. तर आज 1 तारीख आहे म्हणून आम्ही चाललो होतो कोंडव्यात पिझ्झा खायला. काल दुपारी 31ला बाहेर जाऊन आलो होतो आणि 31ला हॉटेलला वगैरे जायचं म्हटलं तर शक्यतो मग ड्रिंक वगैरे करणारे जास्त लोक असतात, म्हणून मग हे म्हटलं नको जायला, आणि फॅमिली जायलासुद्धा खूप गर्दी असते. त्यामुळं मग 31ला आम्ही बाहेर गेलो नव्हतो. ह्यांनी बाहेरून आणलं होतं खायला. आणि मग 1 तारखेला संध्याकाळी 1 तारखेला आम्ही काल गेलो होतो हडपसरला सकाळी, कारण की आमचं थोडंसं काम होतं. मग दुपारी तिथून घरातून दुपारी गेलो आम्ही 4 वाजता. आरवला चप्पल पण घ्यायची होती, जर्किंग पण घ्यायचं होतं आणि ह्यांचं पण काम होतं. म्हटले चला मग हडपसरला जाऊया. इथून जवळ आहे हडपसर. 15-20 मिनटं लागतात हडपसरला जायला इथून. ट्रॅफिक असेल तर थोडं जास्त लागतात. तर मग हडपसरला जाऊन आलो आणि आरवला खूप भूक लागली. मग येतानाच आरवला तिथून मोमोज आणले होते आणि मग त्याने घरी आले सगळे मोमोज खाल्ले होते भूक लागलेली म्हणून. मग आम्हाला घरी यायला तिथून 7-7:30 वाजले होते. मग आरवने घरी मोमोज वगैरे खाल्ला आणि नंतर मग आमचं अचानकच ठरलं, म्हणजे ह्यांचं ठरलं की मी आरव बोलला मला पिझ्झा पण खायचा आहे. मग हे म्हटलं मी घेऊन येतो आरवला जाऊन पिझ्झा. मग आरवसोबत आमची पण सोय केली ह्यांनी. म्हटलं मी पिझ्झा आणतो. मग आरव काही एवढा खात नाही. मग ते बोलले ठीक आहे चला, मग आज 1 तारीख पण आहे, मग आपल्या सगळ्यांनाच मी आणतो असं म्हटले. पण नंतर आमचं अचानक ठरलं की आपण सगळेच जाऊया मग, कारण बाहेर जाऊन खाण्याची मजा आहे ती घरात खाण्यात नाही आहे. मग हे म्हणजे चला जाऊया आज, काही रोज आजचा दिवस आहे तर चला एन्जॉय करून घ्या. मग आम्ही परत ठरवलं. मग अचानकच पटकन जर्किंग वगैरे घातलं आरवला मला आणि लगेच मग आम्ही तसंच गेलो. आवरलं नाही काय नाही, पटकन गेलो मग कोंडव्यात. आणि हा आहे कोंडव्यातला ज्योती हॉटेल समोरचा पिझ्झा पॉईंट. इथे फक्त हाच प्रॉब्लेम आहे की बसून खायला जागा नाही आहे, उभं राहून खावं लागतं. पण खूप गर्दी असते आणि रोज तितकी गर्दी असते, असं नाही की आज फर्स्ट आहे म्हणून आहे गर्दी, 1 तारीख आहे म्हणून. रोज तेवढी गर्दी असते. आरवला इथे दिसलं होतं हे खेळायला. असे इथं 2-3 स्टॉल होते खेळायला याचे, कारण की ह्या लोकांना माहिती आहे रोज संध्याकाळी इथं लहान मुलं घेऊन फॅमिली वगैरे येते, ह्यांचं पण हे खपून जातं. तर हे पण रोज इथं असतातच. आणि मग आरवला घेतलं खेळायला घ्यायचं होतं. त्याला म्हटलं तुला जाताना घेते, पण तो काय ऐकत नव्हता. मग त्याने हे घेऊ का ते घेऊ विचार करून डायनासोर चूज केला. मग त्याला म्हटलं जाताना घेऊ, आधी तू खा आणि मग आपण घेऊया. मग आम्ही तिथं डायनासोर वगैरे चूज केला की तिला विचारलं आणि परत पिझ्झा खायला गेलो. पिझ्झाची ऑर्डर दिली होती अगोदरच. आरव चाललं होतं मोबाईलमध्ये व्हिडिओ चालू आहे, त्याला कळलं की त्याचे लगेच नखरे सुरू असतात कुठे पण जावा. आणि जास्त व्हिडिओ नाही केला मी, थोडा करत होते, कारण की इथले सगळे लोक आमच्या तोंडाकडे बघायला लागले. हे मला म्हणायचे व्हिडिओ बंद कर लोक बघतात, व्हिडिओ बंद कर लोक बघतात. तरी पण मी म्हणजे थोडं कट करत होते व्हिडिओ, अधूनमधून परत चालू करत होते. आणि जे लोक बाहेर जाऊन खरंच व्हिडिओ करतात त्यांना कसे व्हिडिओ करतात ते काय माहीत खरं. कारण की त्या दिवशी आम्ही साडी आणायला पण गेलो होतो, पण तरी पण मी व्हिडिओ केलाच नाही, कारण की कसं तरी वाटत होतं, म्हणजे कोण काय म्हणेल का आपल्याला ते दुकान. आणि आज दिवसभर आम्ही हडपसरला गेलो होतो, तिथंसुद्धा मी असं अजिबात व्हिडिओ केला नाही. म्हणजे बाहेर गेलं मला व्हिडिओ करायला थोडंसं असं म्हणजे वेगळंच वाटतं काहीतरी, डेअरिंग नाही होत एवढं व्हिडिओ करायचं. लगेच तोंडाकडे सगळे बघतात आणि इथं पण आमच्या तोंडाकडे सगळे बघायला लागले व्हिडिओ केला की. मग मी लगेच बंद करत होते कॅमेरा. पिझ्झाची ऑर्डर आली. आरवला नको होता पिझ्झा, आरव म्हणला मला नाही खायचा. आणि हा आता जाईपर्यंत काहीच खात नसतो, कारण की ह्याने घरीच पोट भरून खाल्लेलं होतं. लगेच आम्ही इकडं आलो होतो. इथे इडलीचं पीठ तयार करत होते. मग पिझ्झा आम्ही दोघांनीच खाल्ला. आरवने एकसुद्धा घास खाल्ला नाही पिझ्झाचा. नंतर आरवचं लक्ष गेलं कॅडबरीकडे. मग तो म्हटलं मला कॅडबरीच पाहिजे, मला आत्ताच पाहिजे. जाताना घेऊ म्हटलं तर नाही, कारण की आत्ता कॅडबरी घेऊन दिली तर तो काहीच खाणार नाही, फक्त कॅडबरीच खाणार लगेच. म्हणून त्याला घेऊन देत नव्हते मी. पण तो बोलता नाही मला आत्ताच पाहिजे हेच पाहिजे. मग त्याला एक कॅडबरी घेऊन दिली. त्याला कॅडबरी खूप आवडते आणि त्याचे दात किडलेत दात त्याचे, कधी कधी दुखतात पण तरी पण त्याला कॅडबरीच लय आवडतं. हे डेअरी मिल्क कॅडबरी त्याला खूप आवडते. त्याला मी सांगत होते ठेव माघारी नंतर घेऊया, पण तो बोला नाही मला आत्ताच पाहिजे.
मग ह्यांनी पेमेंट केलं आणि बाहेर आले. इकडे तोपर्यंत बर्गर आला होता. मी म्हटलं आरो 1-2 घास बर्गरचे तरी खाईल, पण आरोने ते पण नाही खाल्लं अजिबात. नकोच म्हणला. 1 घास त्याला चारलं तर त्याने तो लगेच टोकून टाकला. 2 मिनटं त्याला कळलंच नाही की इथं की आम्ही दोघे कुठे आहोत. त्याला वाटलं आम्ही दोघे गायब झालो, म्हणून तो पटकन आमच्याकडे आला. बर्गर खाऊन झाला, पिझ्झा खाऊन झाला. नंतर ह्यांनी घेतला मंचुरियन, कारण थोडंसं म्हटले तिखट काहीतरी खावावं, कारण बर्गर आणि पिझ्झा एवढा काही तिखट नसते, म्हणजे नव्हताच. मग ह्यांनी ते जरा मंचुरियन घेतले. मग आम्ही दोघांनी मंचुरियन खाल्ले. परत मंचुरियन वगैरे खाऊन झालं आमचं. आणि मग नंतर मग ठरवलं की आता बस, आता काय नाही खायचं, पोट भरलं होतं दोघांचं पण. मग आम्ही घरी चाललो. जाता जाता परत आरोचं लक्ष इकडेच गेलं. मग त्याला खेळायला घेतलं, काय घ्यायचं म्हणून त्याने परत मग ते घेतलं फुगे उडवायचं. आणि इथे रस्त्यावरच बसला होता फुगे उडवत. हे उडवत होते आणि तो फोडत होता. त्यातच तो खुश झाला. 1 कॅडबरी आणि हे काहीतरी 40 रुपयेचं आहे ते. तेवढ्यातच तो खुश झाला, कारण घरी आल्यावर सुद्धा घराजवळ पण विकायला येतं, तेव्हा मी हे असलं त्याला घेऊन देत असते. तो त्यात खूप खुश होतो. बाल्कनीतून हे उडवत असतो तो. मग त्याला घरी घेऊन आलो. त्याला बोललं घरी गेलं खेळू आपण. मग आम्ही घरी आलोत, कारण की आम्हाला यायला वाजले होते 9:30, कारण आम्ही घरातूनच गेलो होतो 8 वाजता. कारण अचानकच ठरलं होतं. मी अगदी किचनमध्ये गेले होते स्वयंपाक करायला, पण नंतर 8 वाजता चाललं होतं मला पिझ्झा आणा, पिझ्झा आणा. मग हे म्हटले चला सगळेच जाऊया. मग तिकडे गेलो आम्ही. हे बघा आता घरी चाललो, पण घरी जातोय तिथलं सुद्धा तेव्हासुद्धा खूप गर्दी होती. उशीर झाला होता तरी पण गर्दी तेवढीच होती अजून. तर हे बाल्कनीत 2 जण बसलेत फुगे उडवत. आरव फोडत होता आणि ते उडवत होते. आरव खूप खुश झाला होता. खूप मजा आली, खूप मजा आली चाललं होतं त्याचं. त्याला जर असं रोज फिरायला नेलं बाहेर तर तो अजिबात कंटाळणार नाही. तर चला, सर्वांना गुड नाईट. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.